राम राम मंडळी, युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. अनहोनी को होनी कर दे, होनी को अनहोनी, एक जगह पर एक जगह पर जमा हो तीनों, अमर, अकबर, अँथनी. आमच्या जुन्या काळातला पिक्चर होता अमर, अकबर, अँथनी. हा, स्टोरी काही असू द्या, पण इथं सुद्धा अमर, अकबर, अँथनी आहेत. तीन मित्र आहेत, इतके एक जीवाचे. ऑर्केस्ट्राला तिघ एकत्र, कुठं लग्नाला जायला तिघ एकत्र, मोटरसायकलवर तिघच एकत्र, लय जुनी असं मिठाड तिघाचं नुसतं. दारू प्यायला सुद्धा तिघ एकत्र. हा, एकाचं नाव आहे विनोद नवले, दुसऱ्याचं नाव आहे सचिन उगले आणि तिसरा आहे सुनील जाधव. मेहकर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत घडलेली घटना आहे. विषय काय विषय तुम्हाला सांगतो इसकाटून. सुकळी नावाचं गाव आहे आणि त्या ठिकाणचे हे तीन मित्र. अशी मैत्री होती की एकमेकाशिवाय राहत नाही. दिवसभर एकमेकाला फोन केल्याशिवाय यांना करमायचं नाही. असून त्या चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. ह्याच्यातला पैशा पाण्याने थोडा मजबूत विनोद नवले होता आणि सचिन उगले सुनील जाधव थोडी कमजोर होती, पण ती थोडा व्यवसायाचे ते आवडायचं त्यांना. काहीतरी व्यवसाय केला पाहिजे, काय व्यवसाय केला पाहिजे. मग हायवेच्या कडाला एक डाबा होता. आता डाबा कोणाचा आहे तुम्हाला सांगतो, बाबूभाई कुरेशी नावाच्या व्यक्तीचा डाबा आहे. आणि त्याचं काय धंदा होत नसल्यामुळे ते कटाळत होतं. त्याची काय अडचण असेल, त्याने बाबा 4 लोकांना सांगितलं हा डाबा मला भाड्याने द्यायचा आहे बा, कुणी असलं तर बघा. मग ह्या सुनील उगले आणि सचिन दोघं गेली बा त्याच्याकडं. सुनील आणि सचिन म्हणले आम्हाला द्या, मला डिपॉझिट द्यावं लागेल आणि डाब्यावर महिन्याला भाडं बी द्यावं लागेल बा. म्हणले चालते चालते. त्यांचा व्यवहार डन झाला. पैशाचे आणायचे कुठून, आता ह्यांनी थोडं थोडं जमावलं. मग विनोद पैशावाला होता. विनोद नवलेला म्हणले पैसे काम करवा, तुझं काय असं ना ते आपण देऊ, पण तू लागा मित्र आहे लागा, असं नको करू लागा, आम्हाला पोटा पाण्याचा विषय लागा, दिला का चालतंय म्हणला, देतो तुम्हाला पैसे. दिले पैसे. डाबा चालू झाला. दोघं आता डाबा हा विषय असा आहे. आता लोक बघा हॉटेल बिटेल टाकी द्यात बऱ्याच दिवसांनी, अशी तिथं कुत्री बित्री खेळताना दिसते. ती बंद पडतं 4-6 महिन्यात. आणि खर्च किती असतो माहिती आहे का, 5 लाख 4 लाख सगळं घालतात. त्यात ते चलत नाही, बंद. याच्या पाठीमागचं कारण लोक लक्षात घेत नाही. लोक असे फक्त पॉझिटिव्ह धरून चालतात की व्यवसाय करायचा, डाबा टाकायचा, मग मी श्रीमंत होणार. अजिबात असं होत नाही. ज्या ठिकाणी तुम्ही हॉटेल किंवा डाबा टाकताय तिथं 2-3 गोष्टीत तुम्ही काम केलं पाहिजे. नाही चाललं मला विचारा, ध्यानात ठेवा. नंबर 1, स्वच्छता. स्वतः नुसतं बुडत्या खुर्ची टिकून पंखा लावून बसतात माहिती नाही, स्वतः आदवलं पाहिजे. आमच्या इथं बी नावरा या ठिकाणी एक हॉटेल आहे. त्या ठिकाणचा माणूस म्हणजे मालक आहे ना, हा ते जेवायला बसले की प्रत्येकाच्या टेबलला जाणार, जेवण निम्म्या होत आल्यावर. ध्यानात ठेवा, लक्षच की व्यवस्थित का टेस्ट बरं वाटतं का, एकदम नम्रपणे बोलणार. एक टेक्निक असतो असा विषय. पैसे कुठे बी द्यायच्यात लोकांचं, कसं आहे बा 200-400 बिल कुठे बी होणार आहे, पण मालक आपल्या पैसे येऊन आस्थेने विचारतोय म्हणल्यावर लोकांना थोडं बरं वाटतं आतून. ही धंद्याचा एक टेक्निक आहे, ती लक्षात घ्या. आणि नंबर 3, तुम्ही रेट काय ठेवता. हॉटेल व्यवसायात निम्म्याला निम्म आहे. 20 रुपयाला वडापाव आहे ना, तो वडापाव 8 रुपयातच तयार होतो. लक्षात घ्या, 12 रुपये नफा आहे. मग काय केलं पाहिजे, करा ना तुम्ही 15लाच. नफा सुरुवातीला कमी घ्या. ज्यांना महिनाभर मी म्हणतो 10 लाची का बा 2 रुपयेच राहून द्या. लक्षात घ्या, काय होतं गिरायकाचं वळण पसणे हा एक प्रकार असतो. ह्या 2-3 गोष्टी. पण एकदमच सालामय तो साप बन गाया नाही, साप नाही, ती कुलूप भाडं थकीत कुत्री खळ करून झोपत आहेत तिथं. ती बंद हॉटेल, झाडाची पानं बिणं सगळं बेकार होऊन जाते. ही लोक आपला मराठी माणूस धंदा करत नाही हेच कारण आहे. गुजराती मराठ्याचं अनुकरण केलं पाहिजे, धंदा कशी करतात. हा, ते जातच नाही कुठं राहून. आपण लग्नाला जाय आपण शोधत असतो, आज कुठं जायचं, चला इकडे चाल, ती दुकान सोडित नाही अजिबात. हा, असं विषय शिका जरा. तसं सचिन, सुनील, विनोद कोण पैसे घेतले, यांनी चालू केला डाबा. जेमतेम चालायचा आपला, खर्च पाणी निघायचं, सगळं व्यवस्थित व्हायचं. हे 3 जण मात्र 10 पार्टीला आठवड्याला 15 दिवसाला त्यांना जेव्हा इच्छा होईल तेव्हा ते एकत्र बसायचे, मुक्त हस्ते 10 प्यायचे, मस्तपैकी खाणं पिणं, डुलत घरी जायचे. त्याला काही इलाज नाही, ते हाय ते असंच. आता एवढं सगळं चाललेलं असताना ते विनोद एक दिवस म्हणला
मला पैशाची तुम्ही महिन्याभरात व्यवस्था करा. अरे म्हणले असं कसं राव, नाही नाही मला पैसे लागतात. ज्याचं आहे ते मागणारच ना. आयला म्हणले पैशाचं काय करायचं भाऊ. ह्या सचिननी सुनीलनी दारू पिल्याच्या नादात सारखा तगादा यायला लागला पैशाचा विनोदचा. बघा मित्र होता. म्हणले असं करू ना, यालाच खपवून टाकू ना, पैसे नाही, न बजेंगे बास न बजेंगी बासुरी. आयला मला आयडिया चांगली. आणि दारूच्या अंमलाखाली त्यांनी तो निर्णय घेतला. भयानक प्रकार बघा, म्हणजे देऊन बरं का, असंही जगाचं ध्यानात ठेवा. बरीचशी लोक पतसंस्थेत पैसे गुंतवणूक करतात, 100% बुडणार तुमचं. हा ध्यानात ठेवा. बरीचशी लोक खाजगी सावकारकी, हा काय उपयोग नाही. तळतळाट नरकात. पैसा गुंतवणूक करायचा असेल तर जमिनीमध्ये करा, सोन्यात करा, आणि नॅशनलाइज बँकेत करा, SBI सारख्या. ध्यानात ठेवा. तो बुडण्याची शक्यता नाही. नाही तर करेक्ट कार्यक्रम आयुष्यभराच्या कमाईवर. हा आता हे म्हणले संपवायचं याला. म्हणले कावा मारता, कुठं मारता, कसं. म्हणला ह्याला विनोदला मारण्यासाठी आपल्या डाब्या इतकी सेफ जागाच नाही. म्हणला कसं काय. म्हणला रातच्या 11च्या पुढं काही गिराईक नसतं कोण. आपण बाहेरच्या लाईटी बंद केली, लोकांना वाटतं धाबा बंद आहे, आपण आत पित बसू, म्हणून तरी आपण पार मोता जायचं म्हणलं तरी हलबड थलबड होतोय, अशी तर पितो आपण. लई पियाच्या नादा आपण कार्यक्रम करून टाकू. चालतंय चालतंय म्हणला. वेटर बेटर सगळे हुसकून दिले घरात, त्या हॉटेलमध्ये डाब्यातले दोघच बोलावला. मे महिन्याची 2022 त्या साल तिथून सुरू झाली. एंड आत्ता झालाय बघा 2022चा मे महिना. संध्याकाळी दिवसभर काय कोण लई ₹10 नाही लागत, कारण मराचं ऊन असतं. हा त्याकरता कसं रात्रीचं कसं हवा सुटती, वातावरण छान असतं प्यायला. बोलावला. 5ला मरणाचा. त्याची सुरी आणि कात्री या 2 हत्यारांनी त्याची हत्या केली. मित्रांनी मित्र संपवला. अमर संपवला अकबरनी आणि अँथनीनी. हा हत्या केल्यानंतर आता ही बॉडी नष्ट कशी करायची. लय भारी भारी डोकं चालतं जगात. हा जिथं काउंटर होतं ते काउंटर बाजूला सारलं. डाब्याचं काउंटर ते बाजूला सारलं. काउंटरच्या खाली खड्डा खांदला, त्याच्यात बॉडी टाकली. रात्री त्याच्या सिमेंटचा कट्टा बनवला चांगला एवढा मोठा, आणि कट्ट्याच्यावर काउंटर ठेवलं. बॉडी नष्ट. बॉडी गेली जमिनीत. म्हणले आता कसा परफेक्ट मोठा झाला, आता काळजी करू नाही. मला उद्यापासून कुणी म्हणणार आहे विनोद कुठे गेला, विनोद कुठे गेला. आपण दोघं मित्र नाही का. डाबा बंद 8-15 दिवस. दोघांनी नुसतं वडापाव खात फिरायचं, बाकरसत नको, विनोद बघायला. चालतंय म्हणून लागले. आता ते मेकर पोलीस स्टेशनला मिसिंगची तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास चालू केला, घरच्यांनी नातेवाईकांनी तपास चालू केला. कुठे गेला अचानक माणूस नाहीच झाला. ह्या दोघांनी बघायला. हा पुढाकार यांचाच बघायला. बघून द्या. सगळीकडे बघितले. 4 दिवस झालं, 8 दिवस झालं, महिना झालं, 2 महिने झालं, 4 महिने झालं, 6 महिने झालं. हा काय सापडला, कसा सापडला, हे तर परून टाकलेला. म्हणले कटाळलं बा, आता काय बघायचं, आपली ऐपत नाही राहिली. अशा प्रकारे तिथे राहिली मिसिंग. आणि तो खून आहे ना, तो पचायच्या मार्गावर होता. ध्यानात ठेवा. असंच आहे. 22 गेलं, 23 गेलं, 24 गेलं, 25 गेलं. 2-4 वर्ष झाली. टेन्शन नाही डोक्याला. यांना वाटलं जमलं बा. पण ह्यांना एक गोष्ट कळली नाही. हा वरचा सगळा बघतोय, नियती हा प्रकार असतो बा. आणि ज्या माणसाची नीतिमत्ता किंवा प्रवृत्ती ही दारू पिणं, दादागिरी, हम तुमची भाषा, आय एम झाटमॅन अशी असते, ही माणसं 101% चूक करतातच. ह्याच्या दोघातल्या एक जणाचा जी बायको होती सुनीलची, त्या बायकोला ही त्रास करायचं. म्हणजे कसं हानमार, शिवेगाळ, त्याला किंमत नाही, अशा प्रकारे वागणूक द्यायचं. पिऊन घरी येणार, शिवेगाळ करणार, एखादी कानफाडीत मारणार. ती बाया माऊली वैतागली होती. बाया म्हणली लेकरं बाळ नाही तर याचा कवाच मी सोडून दिला असा, दुसरा केला असता, नाही तर तशी राहिली असती. ती त्रास सर करते, ती वैतागली होती. आणि मग ती पिऊन आला ना, तू माझा नाद करते काय, मला आडवं बोलते काय, तुला माहिती आहे ना. काउंटर माहिती आहे ना, काउंटर मी एक खापावला आहे, तुला सुद्धा खापा कमी करायचं नाही. असं एकदा 2-3दा ती बायको मनातून बेधारली. ही विचार करायला लागली, ही दारू पिऊन येते, एखाद दिवशी जरी यांनी नरडं दाबून मारलं तर काय करायचं बा. असं काय काय ती वैतागल्याच्या नादात पोलीस स्टेशनला गेली, मेकर पोलीस स्टेशन. आता मेकर पोलीस स्टेशनचा विषय कसा आहे तुम्हाला सांगतो. तिथं आता DYSP संतोष खाडे
एक नंबर अधिकारी बरं का. त्याचं ट्रॅक रेकॉर्ड बघा संतोष खाडे साहेबांचं, नाथ खोळा. हा, दक्ष, कर्तव्य दक्ष आणि DYSP मोठ्या पदावी शिवाय. ते आपले ऑफिसमध्ये फायली बिली त्यांचं चाललं होतं काहीतरी. दुपारच्या उन्हाच्या कारात तर बाई आली बा. 12 नंतर आली, कारण 12 नंतर नवरा, 12 नंतर डाबं चालू होत्यात. नवरा त्या डाब्या गुतला की तिथं आली बा. आणि मग हे आपलं यांनी लक्ष दिलं. महिला म्हणल्यावर थोडंसं पोलीस सुद्धा व्यवस्थित बघतात की बाबा काय विषय, काय अडचणी असतं. कॉन्स्टेबलने हटाकलं, म्हणले मला खाडे साहेबांना भेटायचे असतं. बरं ठीक आहे म्हणले. आता ती निवांतच होते साहेब बी. त्यांनी पाठवलात, बसा पाणी घ्या. आणि ह्यांचं आपलं काय मॅडम, नवरा मला लय मारतो असतं. आता ते खाडे साहेबांनी काय केलं, आणि नवरा बायकोच्या भांडणात काय कायद्याने बी लय पडू नये. ह्यांना आपलं ठीक आहे आम्ही बघू, काहीतरी बोलून घेऊ असं करून यांना पाठवून द्यायची त्यांच्या डोक्यात. त्यांनी आपलं पाहिलं चालतं, त्या बाईकडे काय लक्ष दिलं नाही एवढं. ती बोलती या साहेब, आणि ते मला सारखं म्हणते एक पुरून टाकलाय, ते एक खपावलाय, तुला बी खपीन तसंच असं करून. आणि मग खाडे साहेब या डोक्यात किक बसली ना त्या वाक्याची, एक खपावलाय आणि मग तुला बी खपवून टाकीन. आणि काय वानगडे त्यांनी आपलं नकळत, हा पोलीस आहेत ते, मग सोपं नाही. बरं ए पाणी आणा रे, पाणी बिन दिलं. म्हणला ताई तुम्ही काळजी करू नका, आम्ही सगळं समजून सांगू. तुम्हाला एवढी मारण्याची भीती का वाटते मला तुम्ही समजून सांगा. मी पोलीस प्रशासनाच्या वतीने तुम्हाला पाहिजे तेवढी सहकार्य करेन, तुम्ही काळजी करू नका. हा, मला तुमच्या भावासारखा समजा तुम्ही, ही केस मी व्यवस्थित घेतो. खाडे साहेबांना आकलं जाणून घ्यायचं होतं काय वानगडी, मग ते पोलीस आहे बुवा, ते केले स्वरा. आता बायांचं कसं तुम्हाला माहिती आहे ना, पहिल्यापासून शेवटपर्यंत, ए पासून झेड पर्यंत ते असं म्हणतात तुला खपवून टाकीन. आणि मी एक खपावलाय आणि त्याचं काय माझं कोण काय कात वाकडं करीत नाही, आणि ती प्यायला नादात आणि तू नरड दाबीन आणि तू नीट राहा, आणि असं ते मला मारहाण करते बा, तुम्ही समजून सांगा बा असं तसं. सगळं ऐकून घेतलं. बरोबर ठीक आहे कर दो, तुम्हाला मला फक्त 2 दिवसाचा वेळ द्या. चालते साहेब. बाई निघून गेली की कॉन्स्टेबल बोलावले 2. ही बाई आणि हिचा नवरा डाबा, ह्या परिसर साध्या वेशात पाळत ठेवा. काय विषय, 2 दिवस ते म्हणली ती डाबा सोडून जाते बा पेताडे घरी, कालवा रोज चालू असतो त्यांचा भांडे आपट. आणि म्हणले असं आहे का, बरं ठीक आहे. त्यांना खाडे साहेबांना विषय कळला होता हा 17 एप्रिलला, आणि त्यांनी बरोबर 21 एप्रिलला कारवाई चालू केली. काय कारवाई केली की त्या बोलण्यातून ही ती संदर्भ की म्हणले आणणारे ती फाईल आणा इकडं. कोणाची, विनोद नवलेची जुनी फाईल 2022ची ओपन केली. बेपत्ता माणूस, मिसिंग. म्हणले माणूस इथंच असला पाहिजे. कारवाई अशी खतरनाक चालू केली कायदेशीर. हा, की JCP ते हाटीला पाडून टाकलं तिकडं, ते काउंटर JCPने ओकारलं, निघाला सांगाडा बाहेर. आता एवढी वर्ष म्हणलं फक्त हाडं राहिली होती. आता ह्याच्यात थोडी कायदेशीर प्रोसेस असते. हे जे आरोपी आहेत त्यांच्यावर फक्त आरोप आहेत, ते गुन्हा सिद्ध झालेला नाही. काय खावं लागेल कायदेशीर भाषेत, ते जे हाडं सांगाडा मिळालेला आहे तो विनोद नवलेचाच आहे का, त्यासाठी त्याचं DNA टेस्ट केलं जातं. त्या विनोद नवलेची बायको नाही, मुलं किंवा आई वडील यांचा DNA सॅम्पल, ह्यांचा सॅम्पल त्या हाडांचा, आणि ते मग कायदेशीर प्रोसेस ते जर सिद्ध झाला आणि होईल असं वाटतंय तर गुतले, मग पकाट गुतले. हा, पण कमीत कमी पोलीस प्रशासन दाखवली तत्परता ही फार महत्वाची आहे. आणि त्या विनोद नवलेला ज्यांनी पैसे देऊन मित्राकडून त्याचा घात झाला, त्याला जर न्याय मिळाला, याच्यातून तुम्ही ह्या स्टोरीतून एक गोष्ट घेतली का, गुन्हा लपत नाही. त्यामुळे गुन्हा करायच्या भानगडीत पडायचं नाही. पण लय असे येडे अवला देत नाही, यांच्यापासून चारात लांब राहायचं. हा, त्यांचा डोक्यालाच लागायचं नाही काय. हा, मित्र कुत्र घराबाहेर काय असेल डोक्यात ठेवा. ह्याच्यातून काहीतरी निष्पन्न होईल. आणि पोलीस प्रशासनाचं आणि हे जे संतोष खाडे साहेब DYSP यांच्या टीमचं विशेष आभार, की एक पार म्हणजे 4 वर्षानंतर एक गुन्हा त्यांच्या पोलिसांच्या तत्परतेमुळेच हा गुन्हा म्हणजे झाला, किंवा जी मिसिंग होती त्याची बॉडी सापडली. ही आता होईल कायदेशीर प्रोसेस पूर्ण. त्यामुळं कुणाची हत्या करण्याच्या भानगडीत काय कधी पडू नका. नाही तर तुमचा कार्यक्रम करीत व्हायला बसलाय तुरुंगात. त्याच्यामुळं त्याच्यापासून लांब राहा. रामकृष्ण हरी.